सो हॅलो एव्हरीवन. काल आपण बघितलं की झेड आर्चिवर आणि ए आय डी कसं इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे. सो आज आपण बघूया ए आय डीवर नवीन प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये इमेज कशी स्टोअर करायची आहे. ओके. सो सर्वात पहिले आपण ए आय डी ओपन करूया. ए आय डी ओपन केल्यानंतर जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम त्याला इन्स्टॉलेशन देता तेव्हा तो आपल्याला काही परमिशन्स मागतो. तर आपण त्याला सर्व परमिशन्स द्यायच्या आहे आणि अँड्रॉइड डेव्हलपरमध्ये वर क्लिक करायचं आहे. ओके. सो हा इथे एक सॅम्पल प्रोजेक्ट क्रिएट होतो. इथनं बॅक यायचं आहे. काही स्लाईड्स दिसतील इथे वर. तर इकडे कोडच्या सेक्शनमध्ये येऊन राईट साईडला जेव्हा तुम्ही स्वाईप करता तेव्हा कोडच्या सेक्शनमध्ये येते. तेव्हा एक न्यू अँड्रॉइड प्रोजेक्ट येतो. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावर आपण क्लिक केल्यानंतर एक माय ॲप्लिकेशन जो डिफॉल्ट नेम देतो तुम्ही त्याला चेंज पण करू शकता. मी इथे देतो टेस्ट ॲप. ओके. इथे पण मी चेंज करतो टेस्ट ॲप. ओके. आणि क्रिएट करतो. ओके. क्रिएट केल्यानंतर हा परमिशन्स मागतो की तुमच्या मोबाईलच्या डिव्हाइसमधले व्हिडिओ, म्युझिक, ऑडिओ आणि फोटो मी ॲक्सेस करू शकतो का. तर आपण त्याला अलाव करायचं आहे. ओके. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल इथे काय होतं, जेव्हा आपण नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतो तर तेव्हा कधी एक फाईल क्रिएट होते XMLची. तर ती गोष्ट टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे. ह्या ब्राउजच्या फाईलवर क्लिक करायचं आहे 2 ते 3 वेळेस, जोपर्यंत आपण बाहेर नाही निघत. ओके. जोपर्यंत आपल्याला ज्या आपल्या सर्व फाईल्स आहेत, जोपर्यंत आपल्याला स्टोरेज नावाची फाईल नाही दिसत, इम्युलेटर नाही दिसत, 0, तोपर्यंत बाहेर यायचं आहे. त्यानंतर इथे बघा ॲप प्रोजेक्ट्स नावाची एक फाईल आहे. ठीक आहे. इथे एक टेस्ट ॲप्लिकेशन जे मी काल क्रिएट केलं होतं ते इथे विजिबल आपल्याला होत आहे. तर काय करायचं आहे, क्रिएट न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू अँड्रॉइड ॲप्लिकेशनमध्ये माय ॲप्लिकेशनला मी करतो टेस्ट ॲप. ठीक आहे. इथे पण मी पॅकेज नेम चेंज करतो टेस्ट ॲप आणि क्रिएट करतो. हे क्रिएट केल्यानंतर इथे दोन्ही पण फाईल क्रिएट होतील, main.xml आणि main.main.activity.java. तर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे इमेज ॲड करायची आहे. सर्वात आधी तर हे चेक करायचं आहे की आपली जी ही लेआउटची फाईल आहे ही कुठे क्रिएट झालेली आहे. तर वरच्या ॲक्शन बारवर 3 डॉट्स आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. व्ह्यूवर क्लिक करायचं. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर इथे फाईल्सचं ऑप्शन आहे. फाईल्सच्या ऑप्शनमध्ये इथे तुम्हाला दिसेल ॲप प्रोजेक्ट्स /टेस्ट ॲप /ॲप. ओके. बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर टेस्ट ॲपमध्ये SRCमध्ये रेसमध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला व्हॅल्यूज V21 व्हॅल्यूज लेआउट आणि ड्रॉएबलचं फोल्डर नाही आहे. तर आपण सिम्पली इथे एक ड्रॉएबलचं फोल्डर क्रिएट करूया. 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे, क्रिएट न्यू फोल्डर आणि इथे जाऊन ड्रॉएबल टाईप करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ड्रॉएबल टाईप केल्यानंतर इथे ड्रॉएबलचं फोल्डर येईल. सेम तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या झेड आर्चिवरमध्ये की ड्रॉएबलचं फोल्डर आलेलं आहे की नाही. ओके. तर झेड आर्चिवर फर्स्ट टाईम इन्स्टॉल केल्यानंतर तो परमिशन मागेल की तुमचा फोनचा आहे, फाईल्सला मला ॲक्सेस करायचा आहे, तर तुम्ही मला अलाव करता का. तर आपण ओके करायचं आणि हा आपल्या सेटिंग्समध्ये नेऊन आपल्याला अलावन्स मागेल फाईल मॅनेजरचा. तर याला अलाव करून द्यायचं, याला ॲक्सेस करून द्यायचं. नोटिफिकेशन्स अलाव करून द्यायचे. तेव्हा जाऊन तुमचे सर्व फाईल्स ज्या तुमच्या मोबाईल डिव्हाइसमध्ये आहे ते इथे विजिबल होतील. ओके. सो आता आपण चेक करू आधी की आपली जी ड्रॉएबल फाईल आहे ती दिसते आहे की नाही. ओके. तर ड्रॉएबल आपली क्रिएट झालेली आहे आणि बट ती एम्प्टी आहे. आपल्याला काय करायचं आहे, रेसवर क्लिक करायचं, डिव्हाइस स्टोरेजमध्ये जायचं. त्याच्यानंतर एक इमेज आहे माझ्या डाउनलोड्समध्ये जी मी डाउनलोड केलेली आहे. तर सिम्पली ती इमेज मला कॉपी करायची आहे. मी त्याच्यावर 2 ते 3 सेकंड टॅप करून ठेवतो, कॉपी करतो, डाउनलोड्सवर क्लिक करतो. जे इथे डाउनलोड /स्टोरेज इम्युलेटर जे लिहून आहे त्यावर क्लिक करतो. डिव्हाइस स्टोरेजमध्ये जातो, परत ॲप प्रोजेक्ट्समध्ये जातो, टेस्ट ॲप SRC मेन रेस आणि ड्रॉएबलमध्ये जाऊन खाली बॉटम राईट साईडला एक लेटर पॅड येतं, त्या लेटर पॅडवर क्लिक करतो. हे क्लिक केल्यानंतर न्यूमरिक व्हॅल्यू आपल्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनच्या ड्रॉएबल फोल्डरमध्ये चालत नाही. तर आपण याला सिम्पली इथे रिनेम करूया. मी करतो याला image.jpeg नावाने आणि ओके करतो. ठीक आहे. ओके केल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या प्रोजेक्टमध्ये ती इमेज आलेली आहे की नाही.
तर काय करायचं, जर तुमचा हा डायलॉग बॉक्स इथनं क्लोज झाला तर याला परत 3 डॉट्सवर क्लिक करायचं, व्ह्यूवर जायचं, फाईल्समध्ये जायचं, तर इथे तुम्हाला फाईल्स विजिबल होते. ड्रॉयबलमध्ये गेल्यानंतर image.jpg नावाची आपली फाईल इथे विजिबल होते. ओके, तर मी आता देतो याला ह्या लेआउटला ओरिएंटेशन व्हर्टिकल. ओके, ओरिएंटेशन व्हर्टिकल देतो आणि ह्या टेक्स्ट व्ह्यूला इमेज व्ह्यूमध्ये कन्वर्ट करतो. ओके, इमेज व्ह्यू. आणि जो हा टेक्स्टची लाईन आहे ह्या लाईनला इथून कट करून इथे SRC घेतो आणि जे आपला पाथ आहे @drawable /image. ओके, याला सेट करतो आणि फाईलला सिम्पली जाऊन सेव्ह करतो. ओके, सेव्ह केल्यानंतर काय करायचं आहे, आता याच्या खाली एक टेक्स्ट व्ह्यू आपण घेऊन बघूया. ओके, टेक्स्ट व्ह्यू घेऊया. टेक्स्ट व्ह्यूला हाईट आणि विड्थ आणि हाईट द्यावी लागेल. तर सिम्पली हा जो टेक्स्ट आहे लेआउट विड्थ आणि लेआउट हाईट त्या इमेज व्ह्यूची, हे इथनं 3 डॉट्सवर क्लिक करायचं, कॉपी करायची आणि याच्या खाली इथे जाऊन इथे पेस्ट करायची. ओके, इथे जाऊन जे आपण जे कॉपी केलेलं आहे त्याला इथे जाऊन याच्यावर 2 ते 3 सेकंड क्लिक करून ठेवल्यावर इथे लेटर पॅड येतं, याला इथे सेव्ह करायचं आहे. ओके, सेव्ह केल्यानंतर इथे टेक्स्ट अप्लाय करायचा. ओके, टेक्स्ट बघायचं इथे टेक्स्टमध्ये ओके, हे मी इथे टाकलं आणि हे ब्रॅकेट जे आहे हे प्रॉपरली इथे क्लोजसुद्धा करून घेतलं. तर इथे जे एरर्स दिसत होते, जे क्रॉसचं साईन दिसत होतं, ते आता इथे येणार नाही. ओके, तर सर्वात आधी आपण हे विड्थ आणि ह्या इमेजची विड्थ आणि हाईट इक्वल करून घेऊया 250 dp. ओके, आणि याला परत एकदा सेव्ह करून घेऊया फाईलला. ओके, 250 dp. ओके, सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर इथे कुठल्याच प्रकारचा एरर नाही शो होत आहे. ओके, तर आता आपण सिम्पली काय करू, हे प्ले बटनवर क्लिक करूया आणि आपला जे ॲप आहे, जे आपलं APK आहे त्याला बिल्ड होऊ देऊया. ठीक आहे, अशा प्रकारचा एक डायलॉग बॉक्स इकडे ओपन होईल. तर आपण सेटिंग्सवर क्लिक करून अननोन ॲप्सला अलाव करूया इन्स्टॉल होण्यासाठी. तर सिम्पली आपण इथे क्लिक करू इन्स्टॉलवर. ओके, इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर ते इन्स्टॉल होऊ द्यायचं आहे पूर्ण. एक सिक्युरिटी चेक पण लागेल तुम्हाला गुगल प्ले सर्व्हिसेसचा, जो की हे म्हणेल की जसं इथे आलेलं आहे, जो की हे म्हणेल की स्कॅन करा किंवा डोंट इन्स्टॉल, तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये व्हायरस आहे किंवा इतर गोष्टी किंवा बग्स आहेत. तर याला मोअर डिटेल्सवर क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉल विदाउट स्कॅनिंगवर क्लिक करायचं आहे, ज्याने तुमचं जे ॲप आहे ते इन्स्टॉल होऊन जाईल. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर बघा इथे तुमचं जी इमेज आहे आणि जे नाव आहे इमेजचं ते इथे विजिबल होऊन जाईल. ओके, तो सर्वांना समजलं कशी इमेज टाकायची आहे. थँक्यू.